स्थानाचं वर्णन केलं. प्रस्तावनेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अवताराचं प्रयोजन, अभंगाचं एक चिंतन केलं. त्या निमित्ताने अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा दुस्तर. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. आकाश तत्वाचं चिंतन केलं. ब्रह्म आकाश तत्वामध्ये लपाछपी खेळे. त्या ब्रह्मालाही गवसणी घालणारे जगद्गुरु तुकोबाराय सहज ब्रह्मस्थितीला ब्रह्म काया ब्रह्मरूप होते याची प्रचिती ज्यांनी इहलोकात येऊन 350 वर्षापूर्वी घेतली. हे वर्ष किती महत्त्वाचं आहे. वैकुंठ गमन सोहळ्याचं त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष, उपांत्य भाग. आपण त्यांच्या चरित्रात थोडक्यात चरित्र बहुतांशी आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जगद्गुरु तुकोबाराय आणि माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज हे दोन आपल्या महाराष्ट्राचे श्वास प्रश्वास आहेत. महाराष्ट्र भूमीचे श्वास आणि प्रश्वास आहे. वारकरी संप्रदायाचा पाया माऊली आणि कळस जगद्गुरु तुकोबाराय. माऊलींची भूमिका मृदू आहे, मवाळ आहे. खास या संतांना जर आपल्याला खरोखरच भेटायचं जर असेल, आजही संतांशी संवाद साधायचा असेल, तर जे साधक दशेत असतील त्यांनी या ग्रंथांना स्पर्श करावा. माऊलींची प्रत्यक्ष भेट ज्ञानेश्वरीत आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांची प्रत्यक्ष भेट गाथेत आहेत. ज्याला माथ्याची दुरुस्ती करायची त्याने गाथा वाचावी. आपला माथा शुद्ध करायचा जर असेल तर त्याने गाथेचं चिंतन करावं. पंचम वेद आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. त्यांनी म्हणावं, वेदाचा अर्थ फक्त आम्हाला माहीत आहे. वेदाने गुह्यातलं गुह्य तत्वज्ञान, वेद हे या विश्वातलं सुप्रीम कोर्ट आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणून वेदाला गणलं गेलं. जसं कितीही जरी इकडे छोट्या छोट्या न्यायालयांमध्ये न्याय प्रविष्ट झाला आणि एकदा का सुप्रीम कोर्टाचा आदेश प्राप्त झाला, त्याला अपील नाही. माहिती आहे ना, सुप्रीम कोर्टाला अपील करता येत नाही. तद्वत वेदाचा जो निर्णय आहे तो शिरसावंद्य आहे. तर अशा गुह्यातल्या गुह्या संस्कृतमध्ये गुह्य असलेलं तत्त्वज्ञान वेद, आणि ते वेद प्राकृतात ज्यांनी आणण्याचा खूप आपल्यासाठी खूप मोठं, आपण कालही सांगितलं की आपण भाग्यवान या दृष्टीने आहोत. भरतखंडे नरदे प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. महदभाग्य आपण माऊली तुकोबारायानंतर जन्माला आलो, हे महदभाग्य, हे फार मोठं भाग्य आहे. या संतांचे उपकार या विश्वावर, या म्हणूनच त्या महाराष्ट्रापुरते विचार मर्यादित नाहीत. नुसत्या आपल्या राज्यापुरते, आपल्या जवळपुरते संकुचित दृष्टिकोनातले विचार नाहीत. हे विश्वात्मक विचार आहे. विश्वकल्याणाचा विचार करणार हे ग्रंथ, जे ग्रंथ आहेत आपल्या समोर, हे 3 प्रस्थानत्रयी आहेत प्राकृतातले. नीट ऐका, संस्कृत भाषेमध्ये 3 प्रस्थानत्रयी आहेत. त्रयी म्हणजे 3. संस्कृतातले 3 प्रस्थानत्रयी, त्यामध्ये पहिलं प्रस्थानत्रय आहे गीता, 700 श्लोक श्रीमद भगवद्गीता. दुसरं आहे त्रय म्हणजे 3. प्रस्थान म्हणजे काय? जे ग्रंथ ज्याच्या वाचनाने नवे नवे गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. नाथ महाराजांचा अभंग आहे. नुसतं गीता 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 जरी वाचेने म्हटलं, भिद्यते हृदय ग्रंथी छिंद्यन्ते सर्व संशया. पुनरावृत्ती नाही तया नरा, वाचे वाचे गीता गीता जे म्हणती, त्याला परत पुनरावृत्ती नाही. म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून तो सुटतो. याला प्रस्थान म्हणायचं. स्थान, आता माऊलींचा सोहळा आहे, प्रस्थान आहे. माऊलींचं प्रस्थान आहे.
माऊली निघणार जून महिन्यात, बरोबर आहे ना. कुठे जातात? 16 निघतो आळंदी, कुठे जातो? पंढरपूरला. 16 निघतो देहूतून, कुठे जातो? पंढरपूरला. प्रस्थान किती तारखेला आहे? लागला टकळा पंढरीचा. आहे ना ते भाव. आता आपल्याला संपदा सोहळा ना आवडे मनाला. संपदा सोहळा इथला आवडत नाही. त्याला माऊलींनी काय म्हटलं माहिती आहे का? केळवली नवरी का संन्यासी या परी, तैसी न मरता करी मृत्यू सूचना. काय गोड चिंतन आहे. केळवली नवरी हा शब्द दिला. कोणता शब्द दिलेला आहे ज्ञानेश्वरीत? केळवली नवरी म्हणजे काय? नवरी शब्दाचा अर्थ कळतो. नवरी म्हणजे ची सौका, चिरंजीव सौकांक्षिणी. पण केळवली नवरी म्हणजे काय? ज्ञानेश्वरीतला शब्द आहे. त्यांना दृष्टांत द्यायचा होता. केळवली नवरी म्हणजे ज्या मुलीचा सुपारी फुटली किंवा साखरपुडा झाला, वांग निश्चय झाला, त्याला काय म्हणतो आपण? वांग निश्चय होणं. नवरदेव पाहिलं, पसंती झाली, वांग निश्चय झाला. मधला काळ असतो. वांग निश्चय झालेला आहे, परंतु अजून विवाह बाकी आहे. काही महिने, काही दिवस असतात ना. ह्या मधल्या ज्या काळातली जी नवरी आहे तिला केळवली नवरी म्हणतात. कोणती नवरी म्हणतात? केळवली नवरी. मधल्या काळात तिची जी अवस्था असते तिचं माऊलींनी केळवली नवरी अशा शब्दात वर्णन केलं. म्हणजे काय? ती राहते माहेरात, असं म्हटलं आमच्या पठाडे महाराजांच्या कीर्तनात आहे. त्यांनी वर्णन केलं आहे ना, ऐकलं असेल, त्यांच्या 9 कॅसेट आहेत. ती राहते माहेरात आणि चिंतन करते तिथलं सासरचं. तिच्याकडून 2 किलोची तुपाची बरणी फुटली तरी तिला काही वाटत नाही, कारण लागला टकळा पंढरीचा. राहायचं संसारात, चिंतन करायचं तिथलं, असं जीवन जगायचं. का संन्यासी केळवली नवरी का संन्यासी जी अपरी, तैसी न मरता करी मृत्यू सूचना, असं आपल्याला वाटलं पाहिजे. संन्यस्त वृत्ती. राहायचं इथं पण चिंतन तिथलं. राहायचं इथं पण कुठलं? चिंतन तिथलं. आपला विषय चालला होता प्रस्थान. जगद्गुरु तुकोबारायांच्या सोहळ्याचं प्रस्थान, माऊलींचं प्रस्थान. निघतात सगळ्या दिंड्या पंढरीला जातात. म्हणजे ठिकाण बदलवणं म्हणजे प्रस्थान करणं. स्थान म्हणजे ठिकाण आणि प्र म्हणजे एका ठिकाणावरून निघणं आणि दुसऱ्या ठिकाणी जाणं, याला काय म्हणतात? प्रस्थान. मग हे प्रस्थान त्रयी ग्रंथ सांगितले, 3. नीट ऐका. संस्कृतातले 3 प्रस्थान त्रयी आहेत. पहिलं सांगत होतो गीता, दुसरं संस्कृत भाषेतले, दुसरं आहे ब्रह्मसूत्र आणि तिसरं आहे उपनिषदे. 10 उपनिषदे. उपनिषदे हे 3 संस्कृत भाषेतले प्रस्थानत्रयी आहेत. म्हणजे काय करतात हे बोटाला धरून आपल्याला देह गावावरून कोणत्या गावाला नेतात? आत्मगावाला, आत्मभावा परत नेतात. देहपुरीवरून निघतात, आत्मपुरीला नेतात. आत्मस्वरूपापर्यंत नेणारे हे ग्रंथ आहेत. म्हणून त्यांना प्रस्थानत्रयी म्हणायचं. कुठपर्यंत नेणारे? देहीची विदेही भोगू दशा. जे चरित्र आपण चिंतन करत आहोत, ज्या चरित्राकडे आपण पाहत आहोत, त्यांनी ते अनुभवलं. ते देहावर नव्हते. तुका दिसे लोकासारिखा, लोकांसारखा दिसत होते ते, परंतु लोकांसारखे नव्हते. देहभावावर नव्हते. माऊलींनी म्हटलं, त्याने विश्वाचा घात तू केला तरी त्याने केला नाही ऐसे जाणार. विश्वाचा घात जरी झाला त्याच्याकडून, तो नाही करत, त्याच्याकडून होत नसतो. अलिप्त असतात. कसं राहायचं? त्यांच्याकडून शिकायचं. पद्मपत्र मेवांभसा, संसारी आसोनी नसावे. आसोनी कसं रसायचं? असायचं पण नसायचं. सतत चिंतनात राहा. आपोआप अलिप्तता येत असते. आपोआप अलिप्तता. तर सगळी पानं पाण्यात टाकून पहा. आंब्याची पानं वर आहे आणि 8-10 दिवसांनी उचकायला जा, सडून जातात. कोणत्याही झाडाचं पान टाका पाण्यात आणि ठेवा महिनाभर, ते कुजून जातं, सडून जातं. पण एक पान असं आहे, पद्मपत्र मेवांभसा, कमळाचं पान पाण्यातच राहतं पण ते सडत नाही, टवटवीत राहतं. का टवटवीत राहतं? टवटवीत का राहतं? त्याच्यावर चिवट पदार्थ असतो. पाणी त्यात जिरलं जात नाही म्हणून टवटवीत राहतं. कशाचं पान? कमळाचं पान. आमचे बाबा म्हणायचे, नाव कधी
सह्याद्रीत फिरायला गेली होडी नाव, कौतुकने नाव कुठं शोभून दिसते बोला? नाव पाण्यातच शोभून दिसते. नावेची शोभा कुठं? पाण्यातच. नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. नाव कुठे असावी? तैसी शतजर्जर नावे रिगोणी केवी निश्चिंत व्हावे. 7व्या अध्यायातल्या ओव्यात. बरोबर आहे ना? 100 ठिकाणी छिद्र पडलेल्या नावेत बसायचं आणि आपण बसायचं आणि म्हणायचं आम्ही पलीकडे जाऊ, निश्चिंत व्हावे. शतजर्जर नावे, 100 ठिकाणी छिद्र पडलेल्या नावेत बसून पलीकडे जायची अपेक्षा ठेवायची नाही. आपलं तसंच आहे. आपण जिरवतो, प्रपंच आपल्यामध्ये जिरवतो. हे शिकायचं आपल्याला. तुकोबारायांच्या जीवनाकडे आपण दृष्टिक्षेप टाकायचा. म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून शिकायचं. एक अनुभव जरी एक प्रवचनात मिळाला ना तरी ते सफल झालं. त्यांचे लाखो करोडो अनुभूती आहे. आपण एक एक अनुभव घेऊन जायचं. हेच चरित्र अफाट विशाल आहे. त्यांच्या चरित्राला आपण काय गवसणी घालू शकतो. सूर्यापुढे मशके केवी. मशकाने काय करायचं? आपला विषय चालला होता. नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. तसं आपण संसारात असावं पण आपल्यात संसार नसावा. असावं कुठं? आपण कुठं बऱ्याच वेळा नेहसी नित्य संन्यासी येन दुष्टेन कांक्षती निर्द्वंद्वी मा वावो सुखम बंधात प्रमुच्यते. 5व्या अध्यायातला 3रा श्लोक. जगद्गुरु तुकोबाराय तसे राहिले, तसं जीवन जगले ते. त्या जीवनाकडे आपण दृष्टिक्षेप टाकत आहोत ते शिकायचं आपल्याला. तो अनुभव घ्यायचा. चरित्र सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या 8 पिढ्यांपासून चरित्राचा उल्लेख आला आहे सगळीकडे. माहिती आहे तुम्हाला? विश्वंभर बाबांपासून. त्याच्या अगोदर त्यांच्या घरात जी वारी होती. विश्वंभर बाबा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा साधावया. वडिलांची मिरासी. त्यांना तर योग भ्रष्टच म्हणायचं. नवे नवे योग भ्रष्ट गीतेने सांगितलं. विश्वंभर भावांपासून 8 पिढ्यांची वारी. नवे नवे जे जे झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर. याच्यापेक्षा काय सांगायचं? हे त्यांचं चरित्राचा गाढ चिंतन आहे. जे जे झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर. तुम्ही झाला राम, आपण सगळे वारकरी. तुम्ही झाला राम, आम्ही झालो वानर. वानर हो आपण. तुम्ही झाला कृष्ण, आम्ही झालो गोपाळ. तुम्ही झाला पांडुरंग, आम्ही झालो वारकरी. तुम्ही पांडुरंग झालात, आम्ही कोण झालो? वारकरी झालो. जे जे झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर. फुकट नाही येते. योग भ्रष्टाची शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बी जायते. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर आहे तिथे. त्याला वैसेची वाट न पाहता वयाची आट नसते. उत्तम कुळात, जगद्गुरु तुकोबारांचा उत्तम कुळात, श्रीमंत कुळात जन्म होता. विश्वंभर बाबा 8 पिढ्यांपासूनची त्यांची असलेली परंपरा, त्या अगोदरची वारीची असलेली परंपरा. आपण एकदा एका बाजूला गेलो थोडं त्या दिशेतून. 3 प्रस्तांतरही सांगत होतो. चरित्राला हे जोडून घ्यायचं, समन्वय साधायचं. आपण सगळे 5G मधले आहोत. आता थोडंसं जाणीवपूर्वक श्रवण ठेवायचं. हे 3 प्रस्तांतरही आपल्याला आत्म्यापर्यंत नेणारे आहेत. संस्कृत भाषेतले देहापासून तर आत्म्यापर्यंत नेणारे मार्गस्थ आहेत. पण चालायचं मात्र आपल्याला आहे. याच्याकडे पाहायचं. जसं आमचे बाबा सांगायचे, आपलं कधी आमच्या भगिनी किंवा आपण मेकअप करतो किंवा आरशात आपण गंध लावायला जातो किंवा भांग पाडतो, पाहतो कुठे? आरशात. आणि दुरुस्त करतो कुठे? आरशात. पाहायचं कुठं? आरशात. आणि दुरुस्त करायचं कुठं? इकडे. तसंच हे आरशेत ग्रंथ आपलं उलटं होतं. पाहायचं ग्रंथात, ग्रंथात पाहायचं आपली अनुभूती कुठपर्यंत आहे, आपण कोणत्या स्थितीला आहोत. 7 पायऱ्या आहे परमार्थाच्या. फक्त दिग्दर्शन करतो. किती पायऱ्या आहेत? 7 पायऱ्या. सुइच्छा, सुविचारणा, तनुमानसा, असंसक्ती, पदार्था भाविनी. आणि सुइच्छा, सुविचारणा, तनुमानसा, असंसक्ती, पदार्था भाविनी. आणि शेवटची एक राहिली तुर्या. एक 7वी पायरी तुर्या एक राहिली बरं का. अशा 7 पायऱ्यांतून आपला प्रवास करायचा. किती? 7 पायऱ्यांतून प्रवास करायचा. आपण जसं एकेका वर्गातून आपण शिकत पुढे जात असतो, तसं आपण कोणत्या पायरीत आहोत.
तुरी अवस्थेत आहोत का पदार्थाभाविनीत आहोत का असमशक्तीत आहोत, सुविचारणेत आहोत का सुइच्छेत आहोत का तनुमानसेत आहोत. आता एकेकाचं बारीक चिंतने वेळ मिळेल तसं पाहू. आपला विषय चालला होता, हे 3 प्रस्थानत्रयी संस्कृत भाषेतले आहेत. तर आपल्या महाराष्ट्रावर महान असं जे राष्ट्र ते महाराष्ट्र, या संतांचे फार उपकार आहे. पहिला शब्द होता माऊली आणि तुकोबाराय, हे श्वास प्रश्वास आहेत. यांचे किती उपकार आहेत. माऊलींची असलेली भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, नाथ महाराजांचं असलेलं एकनाथी भागवत 11व्या स्कंदावर केलेलं भाष्य, आणि जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, हे 3 आपल्या प्राकृतातले 3 मराठी भाषेतले प्रस्थानत्रयी आहेत. या तिन्हींतून कोणत्याही एका ग्रंथावर जीव ओतून प्रेम करायला शिकले, त्यांचा आत्म्याकडे प्रवास होणार. जीव ओतून याच्यावर जीव ओतला पाहिजे. हृदयापासून अंतकरणापासून सेवा करायला शिकलं पाहिजे. काल सेवेचं महत्त्व आपण सांगितलं. घासल्याशिवाय मिळत नाही. खूप खूप वेळेस वाचा, खूप वेळेस याचं चिंतन करा. हे अलंकार आपल्या अंगावर लिहायचे असतात, अंगावर घालायचे. तर ते जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र इतक्या उच्च कोटीचं आहे. विश्वंभर बाबांपासून चालू असलेलं, त्यांच्या अगोदर चालू असलेली पंढरीची वारी त्यांच्या कुळात होती. त्यांच्या कुळात 8 पिढ्यांची वारी. किती पिढ्यांची? 8 पिढ्या. नवे विश्वंभर बाबा त्या पिढीमध्ये पंढरीला जायचे नाही. प्रसंग असा होता की ते एका वेळेला ते आजारी पडल्यामुळे पंढरीला जाता नाही आलं. देवावर कर्ज असतं भक्ताचं, ऋणकोय देव, भक्त हा धनको आहे. अमुचे अभावे तुझं देवपण, हे का तू विसरून राहिलासी. हे कुणी म्हणावं. त्यांनी जेव तुकोबाराय गेले ना पंढरपूरला, खाली वाकायचे, देवाची मान कायम खाली असायची. कारण ओझंच इतकं होतं, ओझं असावं. आपण देवाची आठवण काढणं यात काहीच नवल नाही, आश्चर्य काहीच नाही. देवाचंच आम्ही म्हणा, आम्ही देवाची भक्ती करतो, आम्ही काकडा करतो, हे नाही म्हणायचं. आपण ध्यानी राहा श्रीहरीच्या. आपण त्याचं चिंतन करणं यात काहीच नवल नाही. त्याला आपली आठवण यावी. ही जगद्गुरु तुकोबारायांची अनुभूती होती. इतकं ओझं होतं परमात्म्यावर, पांडुरंगावर, सगुण उपासनेवर. आजही गाथेचं चिंतन जर केलं, उत्तर भारतीय समीक्षा करणारे, आता सुशिक्षित लोक आहेत, वेदांताचे अभ्यासक आहेत म्हणून सांगतो बरं का बाबा, उत्तर भारतीय म्हणतात, उत्तर भारतीयांनी, आता याची खूप भाषांतरं झाली, उत्तर भारतीयांनी जर गाथेचा अभ्यास केला तर त्यांचा रिमार्क असा पडतो की ते म्हणतात तुकोबाराय द्वैती होते. काय होते? द्वैती होते. आता ही भाषा कळते का नाही माहिती, पण आता जगद्गुरु तुकोबाराय द्वैती होते. ते द्वैती नव्हते, केवळ अद्वैती होते. आता कळेल का भाषा? काय होते? केवळ अद्वैत. सगुण उपासनेमध्ये इतके रथ होते. सगुण उपासना करताना कल्पोकल्पित द्वैत स्वीकारावंच लागतं, तरच नको ब्रह्मज्ञान, घ्या प्रमाण, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. कुणी म्हणायचं? ती अनुभूती घेणाराने म्हणायचं. तिथपर्यंत पोहोचून ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भावसुद्धा नको. काय कर? मी भक्त आणि तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माथा. कसा व्यवहार व्हावा भक्तीचा? देव देऊळ परिवारू, कोरोन की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. याला केवळ अद्वैत म्हणायचं. कल्पित द्वैत, कल्पित द्वैत. कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हासी का दिली वांगोली रे. किंवा एकची घोंगडी पांघरू हरी. काय म्हटले? एकची घोंगडी पांघरू हरी. एकच स्थितीला, एक स्थितीला येणं अद्वैत स्थिती. वेदांताचा सार वेद बहुत बोलिला. वेदाने खूप सांगितलं, पण अर्थ इतकाच सांगितलं, इतकंच सांगितलं. विठोबाशी शरण जावे. काय सांगितलं?
शरण जावे विठोबाशी. बस हे सगळ्याचं सार आहे. हे जगद्गुरु तुकोबारांनी प्रत्यक्ष अनुभवलं. त्यांनी सांगितलं नाही हो, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. माझा पहा अनुभव केला देव आपुला, आपुला केला देव माझा पहा अनुभव. विश्वंभर बाबांपासून आलेली परंपरेची वारी. जाता नाही आलं त्यांना पंढरीला, देवावर ऋण होतं. रुक्मिणी आईसाहेब देवाला सांगत होते, आले नाही हो तुमचे भक्त, देवाच्या आठवणीत होते विश्वंभर बाबा. ते म्हणे आता काय करावं, कसं करायचं, वारकरी इथे येऊ राहिलेत, काय करायचं. मग त्यांनी काय केलं, गरुडाला पाठवलं. कोणाला पाठवलं? गरुडा माझ्या बाबांना घेऊन या म्हणे. गरुड आला, विश्वंभर बाबांना नेण्यासाठी गरुड आला. गरुडाने विनंती केली, तुम्हाला बोलवलंय. काय केलंय? तुम्हाला पांडुरंगाने बोलवलं. नाही म्हणे, अरे ज्या माझ्या भगवंताचं वाहन आहे त्याच्यावर मी नाही बसणार, नाही बसणार म्हणे त्याच्यावर. गरुडाला परत पाठवलं. गरुड गेल्यानंतर मग वारी झाल्यानंतर स्वतः भगवान गरुडावर बसून आंब्याच्या वनात आले. माहिती आहे ना, चरित्र सगळ्यांना माहिती आहे. आंब्याच्या वनामध्ये आल्यानंतर स्वप्नात साक्षात्कार झाला. मग आंब्याच्या वनात जाऊन पाहिलं, तिथं बुक्का पडलेला होता. स्वयंभू मूर्ती पांडुरंगाची आंब्याच्या वनात आज आहे ना बाबा. ती स्थानं आहेत, ते ठिकाण आहेत देहूमध्ये. स्वयंभू मूर्ती पांडुरंगाची आजही देहूला. विशेष काय गोष्ट आहे माहिती आहे का, पंढरपूरला आईसाहेब जवळ नाहीत, देहूला आईसाहेबांचं आहे, स्वयंभू आहे. जशी पांडुरंगाची मूर्ती स्वयंभू आमुचा विटेवरी उभा, नाही घडविला नाही बैसविला. घडविला का, बैसवला का? स्वयंभू आमुचा. तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती, त्याच्या मुखाप्रती बोला ना बाबा, त्याच्या मुखाप्रती किडे पडो. आहे का नाही? काय पडो? किडे पडो. स्वयंभू आमुचा विटेवरी उभा. तीच स्वयंभू, तेच परमात्मा स्वयंभू. आजही आळंदीचे खूप निष्ठावान वारकरी महिन्याची वारी देहूची करतात. स्वयंभू पांडुरंग परमात्मा. त्यांनी आणलं, नांदत्या घरात आणलं विश्वंभर बाबा, नांदघर. तिथं पांडुरंगांना तिथं ठेवलं होती. किती अगोदरची परंपरा आहे. म्हणून माझ्या वडिलांची मिरासी गादेव. ते जगद्गुरु तुकोबारांचं कुळ पवित्र, कितीतरी काळाचं कुळ पवित्र म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अवतारी पुरुष म्हटलं गेलं. काय म्हटलं? अवतारी पुरुष. कसे अवतारी पुरुष? त्यांचे पंचायतन पंच अवतार सांगितले चरित्रामध्ये, गोड वर्णन आहे. प्रल्हाद नरसिंह अवतारातले कोण होते? ते प्रल्हाद भक्त स्तंभी प्रगटले. कोणासाठी? प्रल्हादासाठी. किती देवभक्तासाठी वेडा होतो. सगळ्या अटी पूर्ण केल्या हिरण्यकशिपूच्या. प्रल्हाद नरसिंह अवतारातले प्रल्हाद, तेच राम अवतारातले होते अंगद. कोण होते? अंगद. अंगद माहिती आहे ना कोण होते? वालीचा मुलगा अंगद. बरोबर का? हे अवतार मीमांसा सांगत आहोत आपण. प्रल्हाद नरसिंह अवतारातले प्रल्हाद, तेच पुढे राम अवतारात अंगद झाले, तेच पुढे कृष्ण अवतारात उद्धव झाले. कोण झाले? उद्धव. प्रल्हादाचा अवतार अंगद, अंगदाचा अवतार उद्धव, आणि तेच उद्धव पुढे कलियुगात नामदेव महाराज, आणि तेच नामदेव महाराज पुढे काय तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. 5 पंचायतन सांगितले, 5 अवतार मीमांसा जगद्गुरु तुकोबार आहे. नामदेव महाराजांचाच अवतार तुकाराम महाराज, उद्धवाचा अवतार नामदेव महाराज, अंगदाचा अवतार उद्धव, आणि प्रल्हादाचा अवतार अंगद. ही तुकोबारायांची अवतार मीमांसा. म्हणून आपण प्रमाण त्यांच्या प्रमाणात बोलायचं ना. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. म्हणून तशा प्रकारचं गाथेचं पारायण करत असताना शेवटच्या उपांत्य भागामध्ये बाकीचे भाग म्हणजे असंच असंबंधता वाटते. कुठे कोणता विषय, कुठे कोणता विषय, डोकं ध्यानावर ठेवावं लागतं.
पण गोपाळ कृष्ण लीलांचं वर्णन आल्यावर तिथं संबंधता आहे, तिथं एक संलग्नता सांगितली, बरोबर आहे ना. अशी संलग्नता सांगितलेली पूर्ण कृष्ण चरित्राची. त्यांच्या वाङ्मयातून इतकी गोड संलग्नता सांगितलेली. सगळे मोठमोठे फार मोठमोठे अभंग आहेत, फार मोठमोठे अभंग आहे. कृष्णलीलाचं वर्णन करणारे अभंग उपांत्य भागात आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलं. त्यांनी म्हटले आम्ही त्यांच्याबरोबर होतो. मग पुढे विश्वंभर बाबांची ती परंपरा पिढ्यानपिढ्या चालत 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 विश्वंभर बाबांपासून बोल्लोबा आणि कनकाई, नाही का, बोल्लोबांच्या पोटी जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार कार्य. किती मोठी अवतार मीमांसा आहे जगद्गुरु तुकोबारायांकडे. ह्या अवताराचं प्रयोजन केवळ लोककल्याणार्थ, लोक उद्धारार्थ. दोन प्रकार जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे, एक प्रापंचिक तुकाराम महाराज आणि एक वैराग्यवान भगवान प्रिय तुकोबाराय. तनु मानवी दिवे रूपे चिनेली किंवा जया पूजिले आदरे पांडुरंगे. पांडुरंगाने ज्यांची आदराने पूजा केली हे तुकोबाराय. असे दोन भाग जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्रामध्ये घोड चिंतन आहे. असं चिंतन आहे की त्यांचं चरित्र उच्चारण केलं तर आपल्या उद्धाराचं प्रयोजन आहे. त्यांचं चरित्राचं उच्चारण केलं तर आपल्या कशाचं प्रयोजन आहे? उद्धाराचं. आपल्यासाठी त्यांच्या चरित्राचं उच्चारण करायचं, त्यांचं चरित्र चिंतन करायचं. अनुकरणीय आहे, अनुकरण करायचं. संसारात कसं राहायचं हे शिकवणारे तुकोबाराय. अगोदर त्यांना खूप श्रीमंती होती. किती श्रीमंती होती माहिती आहे ना. वतनदारची पद्धत, वाणी, खूप खूप गोड असं त्यांचं चिंतन. इतका मोठा व्यापार होता. व्यापार एवढा होता की इतक्या वया होत्या. अनेक लोकांचं ते धनको होते, त्या बाजूने धनको होते. कर्ज होतं त्यांच्याकडे. तो पडलेला दुष्काळात त्या वया सगळ्या त्याने भावाने वाटून घेतल्या. त्याने जाळोनी संसार बैसलो अंगणी. संसाराची होळी करावी लागते. दुर्लक्ष होत असतं संसाराकडं. ज्यावेळेस आम्ही काकांना भेटायला गेलो बरं का भाऊ, काका म्हणजे मुकुंद काका जाड देवळेकर, तर तुम्ही आपल्याकडे येतात माहिती आहे, बाबांना माहिती आहे ना. प्रज्ञाचक्षु ज्यांना म्हटलं जातं, ज्यांची ज्ञानेश्वरी आम्ही त्यांच्याबरोबर पारायण केले. मी आणि डॉक्टर गडाख आम्ही भेटायला गेलो पाथर्डीला. फार जुनी गोष्ट आहे, ऐका नीट. त्यातून आपल्याला सिद्धांत घ्यायचा. महात्म्याचं एक एक वाक्य महत्त्वाचं असतं. तिथं गेलो तर ते नेमके नव्हते, मुंबईला गेले होते, त्या दिवशी येणार होते म्हणून थांबून राहिलो. आल्यानंतर त्यांची काकांची पत्नी आणि काका यांच्यामधला संवाद आहे ऐका. मुंबईवरून सप्तावरून आले होते. 2 महिने तिकडंच गेले होते, 2 महिने झाले नाही. आज त्यांचा मुलगा खूप छान गोड चिंतन सांगतो, संस्कार. तर आल्यानंतर दोघांचा संवाद. त्यांनी म्हणावं काका तुम्ही गेले, घरी काय चाललं याचं तुमच्या डोक्यात, आम्ही घरी बायको आहे मुलं याचं तुमच्या लक्षातच नाही ना, आम्ही उपाशी का काय, काहीच तुमच्या डोक्यात नाही का? त्यावेळेस काकांनी सांगितलं एकच वाक्य ऐका मार्मिक. अगं वेडे, वर पाच चालल्यावर खाली ठेस लागणारच. काय अर्थ आहे कळाला ना? वर पाच चालल्यावर खाली ठेस लागणारच. ज्याची दृष्टी त्या परमात्म्याकडे लागली त्याला त्याचं संसारातलं कमी जास्त होणारच. त्याच्याकडे लक्ष नसावं, होतच असतं संसारातलं कमी जास्त. कधी जास्त होतं तर कधी काय होतं, कमी होतं. त्याचं स्वरूप आहे. आपल्या इच्छेत जे नाही त्याला इच्छेत बसवण्याचा केलेला वृथा प्रयत्न, वृथा म्हटलं शास्त्रात, वृथा प्रयत्न आहे. आपल्याला असं वाटावं असं वाटतं आपल्याला. बाबा आमचे सांगायचे, म्हटले तुम्ही कधी रेल्वेचे रूळ पाहिले असतील? पाहिले का रूळ रेल्वेचे? 2 बाजूला ते रूळ असतात रेल्वेचे. त्याच्यातलं जे अंतर असते ते समांतर असतं. सरळ गेलेले पट्ट्या 2 टाकलेल्या जर असतील त्या रुळाच्या, खूप लांब दूरवर गेलेलं. आपण जर दृष्टिक्षेप टाकला लांब पाहिलं काही किलोमीटर, तर असं दृष्टीत येतं का ते पुढे गेलो एक झाल्यासारखे वाटतात. लांब पाहिलं असं वाटतं ना एक झाल्यासारखे. पण तर ते जर एक झाले असते तर ती गाडी चालेल का? ते कधीच एक होत नसतात. तस ते पण ते एक झाल्यासारखे भासतात. असंच आहे आपलं प्रपंचाचं.
एक रूळ आहे आपल्या प्रयत्नाचा आणि एक रूळ आहे आपल्या प्रारब्धाचा. एक रूळ कोणता आहे? प्रयत्नाचा. आणि एक रूळ कोणता आहे? आपल्या प्रारब्धाचा. केली कर्मतेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, अगा कर्मी जै उरावे, तै सुखी दुःखी फळावे, तया ते भोगावयावे द्या एका. एक रूळ प्रारब्धाचा आणि एक रूळ कशाचा आहे? प्रयत्नाचा. आपल्याला वाटतं माझ्या प्रयत्नाला यश आलं, आपल्या प्रयत्नाला हे म्हणून मिळवून, अरे ते प्रारब्धात होतं. प्रयत्न हे निमित्त कारण आहे. प्रयत्न हे काय आहे? निमित्त कारण. मौलींच्या कवळीत सांगतो, भाग्याचे निबडसे उद्यमाचे निमिसे. उद्योगाचं निमित्त संपत्ती जाता पैसे घर रिगे. भाग्याचं बडसं आलं ना, आता इथं उल्लेख नाही करू कोणाचं भाग्य कुठं उदायला तर काय घडून जातं कळत नाही. भाग्याचे निबडसे, निमित्त लागतं फक्त उद्योगाचं, निमित्त लागतं. पण भाग्यात जर नसेल, प्रारब्धात नसेल, काही प्रयत्न केले तर नाही मिळत. मिळतं का? नाही मिळत. साधे तुकोबरायांचा दृष्टिक्षेप टाकत असताना त्यांनी प्रपंच प्रारब्धावर टाकून दिला होता. एक जण असा होता, एखादा आपल्याला जाणीवपूर्वक सांगायचं आहे. एकाने खूप प्रयत्न करायचा, खूप प्रयत्न करीत होता मिळवण्यासाठी, खूप प्रयत्न करायचा. त्याच्या प्रारब्धच नव्हतं, दारिद्र्यच. काही केलं तरी ते जायचं, काही केलं तरी जायचं. 4 दिवसाचा उपवाशी, जेवायलाच नाही मिळालं. प्रारब्ध, जेवायलाच नाही मिळालं. दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम. खरोखर असतं. कोणाचं कसं प्रारब्ध, कधी खाय तूप रोटी, कधी राहे अर्धपोटी. हे प्रारब्धात आहे. प्रपंच याला प्रारब्धात टाकून द्यायचं. चित्तवृत्ती तिथं द्यायची नाही. प्रारब्ध भोगल्या वाचून कोणाला चुकत नाही. अभंग आहे पण क्षपक आहे की ते प्रारब्ध आतापर्यंत कोणालाही चुकलेलं नाही. कर्मे राम वनवासा गेला, सगळं पा अभंग. कर्मे दशरथ पुत्र योगे मेला. कर्म देता झाले, पुढचा ऐका अभंग आहे, क्षपक आहे पण ऐका. कर्म देता झाले, प्रयत्न करिता काही न चाले. कर्म जर आलं, आपण काही प्रयत्न केले तर आपलं चालत नाही. मोठ्यांकडे दृष्टी टाकली तुकोबारायांनी, मोठ्यांकडे बोट दाखवलं. चौघे पुत्र दशरथा, किती मुलं होते दशरथ राजाला? 4 मुलं. मृत्यू समयी एकही नव्हता. होता का एक सुद्धा? मृत्यू समयी एकही नव्हता. आणखी मोठं उदाहरण दिलं, काय? कृष्णासारखे वैभव. एवढं वैभव आहे कोणा? कृष्णाची व्याख्या काय केली गीतेमध्ये? यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरे वसती जेत ते तू भगवंतू. भगवंताची व्याख्या आहे. हे 6 गुण ज्याच्याकडे असतात त्याला भगवंत असं म्हणतात. यश, श्री म्हणजे लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवरे वसती जेत, जिथं वास करतात, राहतात, ते तू भगवंत. ही भगवंताची व्याख्या. होते का नव्हते भगवान कृष्ण परमात्मा भगवंत? कृष्णासारखे वैभव बंदिशाळेत वसुदेव. एवढं वैभव असताना बाप कुठं होता? बंदिशाळेत. 2च, एक रामायणातलं मोठं उदाहरण दिलं आणि एक महाभारतातलं मोठं उदाहरण दिलं का नाही? हे तुकोबारायाने उदाहरण दिलं. आणि शेवट सांगितलं, तुका म्हणे कर्मरेखा, कर्माची रेषा कदा न चुके ब्रह्मादिका. ओलांडताच येत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा ती कर्माची रेषा ओलांडता येत नाही. त्याच्या प्रारब्धात नव्हता. आपण विषय चालला होता, दृष्टांत चालला होता. 4 दिवस झाले उपाशी. एका रस्त्याने चालला बाजारातून. एकाने अशी पैज लावली होती टेबलावर, 4 गोष्टी ठेवल्या होत्या आणि तिथं 1000 रुपये ठेवले होते त्या काळातले. कोणतंही एक खायचं आणि 1000 रुपये जिंकायचे म्हटलं. काय होतं तिथं? 40 कांदे ठेवले होते. किती? 40 कांदे. 40 अशा जहाल अशा मिरच्या ठेवल्या होत्या. 40 मिरच्या होत्या. आणि नवी अशी चप्पल आणून ठेवली होती. यातलं कोणतंही एक 40 खायचं आणि 1000 रुपये जिंकायचे. हे 4 दिवसाचं उपवाशी होतं. गेलं, त्याला वाटलं बरं झालं आपल्याला पैज सापडली. गेलं ते.
त्याला वाटलं त्याच्यातलं सोपं, कांदे तर आपल्याला पचणार नाही एवढे 40 खाईपर्यंत, मिरच्या सोप्या आहे म्हटलं, मिरच्या खाऊ शकतो. तो म्हटलं कोणतंही 40 खाणं, 1000 रुपये घेऊन जा. पैसे लावणारा तितकाच कठीण होता, हे पण लावणारे सोपे नसतात. त्यांनी सांगितलं ठीक आहे मिरच्या खातो. केली सुरुवात, पहिली, दुसरी, तिसरी, पाचवी, 8व्या मिरची नरड्यापर्यंत तोंडाचा जाळ झाला. मिरच्या तिखट होत्या खूप. पुढे अजून 20-22 मिरच्या खायच्या होत्या. त्याच्या तोंडाचा लोळा झाला. म्हटला काय, म्हटला की ह्या मिरच्या खाण्यापेक्षा कांदे खातो आता. म्हटलं काय, म्हटला आता काय खातो, कांदे खातो म्हटलं. ते म्हटलं काही बाबा तुझी इच्छा. 2, 3, 4, 5, 7, 8, 10व्या कांद्याला ओकायला लागला, पोटातच जाईना. हेही नाही म्हटला. आता असं कर म्हटला, मिरच्या सुटल्या, कांदे सुटले, तू आता मला चप्पलच मार म्हणे. 40,000 रुपये जिंकायचे. त्याने तो काही साधा नव्हता ताकदीचा. 8 चपलात त्याला चक्कर यायला लागली. पुढची टाकायला गेलं, ते जुळायला लागलं. ते म्हटलं आता टाकली ते मरण, मला तुझे पैजं नको, जातो म्हटला मी. कांदे खाऊन, मिरच्या खाऊन, चप्पल खाऊन सुद्धा मिळत नाही प्रारब्धात नसेल तर. कशात नसेल तर, प्रारब्धात जर नसेल. बरेच लोक म्हणतात प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद. ऐका बरं का, जर खूप कष्ट करून श्रीमंत झाले असते तर 18 तास काम करणारे लोक, काही काही 18 तास स्वतःचं दुकान, स्वतःची हमाल करणारे, आणि काही काहीच करत नाही, नुसते एका ठिकाणी बटन दाबत बसतात. लाखो रुपये अकाउंटला जमा होतात. काय उत्तर आहे आपल्याकडे? ऐका नाही, भाग्याचे निबडसे उद्यमाचे निमिसे प्रारब्ध. म्हणून ह्या शरीराला प्रारब्धावर टाकून द्यायचं. जगद्गुरु तुकोबारायांनी शिकवलं. आणि प्रयत्नाने परमार्थ करायचं. प्रयत्नाने, प्रारब्धात नसेल तर नाही मिळत, आणि प्रारब्धात असेल याच्या विरुद्ध आहे, घालवायला गेला तरी मिळतं. इतकी संपत्ती घरी, धान्य त्या काळातलं बक्षीस धान्य कोट्याच्या कोट्या भरल्या, गोडाऊन भरले. काही करायला गेला तर यायचंच, काही करायला गेला तर यायचंच. बायको म्हटली अहो साठवायला जागा नाही. तर म्हटलं मी करू काय, मी घालवायला जातो ते येतं. अशी बरीच माणसं असतात. काहींना आपण म्हणतो ना, काहींच्या हातात लक्ष्मी, बरोबर आहे ना भाऊ, आणि काहींना काही केलं तरी काहींचा उतारच असतो. सोडून द्या ना प्रारब्धावर. आणि कशाची तुलना करता, कोणाशी तुलना करता? तुलना इतकं दुःख कशात नसतं. तुलना करायचीच नाही. सगळ्या आज मूलभूत गरजा भागत नाहीत म्हणून आजचे दुःखी कुणीच नाही आहेत. सगळ्या गरजा भरपूर आहेत. ईर्षेने दुःखी आहेत. माझा बंगला त्याच्यापेक्षा छोटा म्हणून दुःखी आहेत. माझ्याकडे त्याच्यासारखी गाडी नाही म्हणून दुःखी आहे. माझ्याकडे तिच्यासारखी साडी नाही म्हणून दुःखी. दुःखाची कारणं काय आहेत? तुलना सोडून द्या. आता खूप दृष्टांत आठवतात, आपला विषय चालू आहे. तुलनेतलं फार मोठं दुःख असतं. काय सांगावं तुलनेचं दुःख? दृष्टांत आठवला म्हणून सांगतो, परत नाही आठवत. दोघं नवरा बायको इथं खेड्यात पोट भरत नव्हतं म्हणून मुंबईसारख्या शहरात गेले. बरं का, शहरात गेले आणि शहरात जाऊन त्या ठिकाणी पोट भर. मुंबई म्हणजे मायानगरी म्हटलं जातं का नाही? मायानगरी. मला वाटतं 1.5 कोटी लोकसंख्या आहे आता एकट्या मुंबईची. 1.5 कोटी. 8.5 कोटीपैकी 11 कोटीपैकी 1.5 कोटी एकट्या मुंबईची आता महाराष्ट्राची. तिला आर्थिक राजधानी म्हटलं. तिथं जगायची अडचणच, फक्त राहायची जागा पाहिजे. हे दोघं गेले काम करायचे आणि फुटपाथवर राहायचे. काय काम करायचे? पाया खोदायचं काम करायचं. सगळं मिळालं. फुटपाथवर राहायचं. तिनं कुठंतरी स्वयंपाक करायचं, दगडाची चूल घालून, प्लास्टिकचा तांब्या, पटकन पहाटेच आवरून कामाला जायचं. एक पॅलेस जवळ एक मोठा बंगला बांधायचा आणि तिथं ते खोदायचं काम करत होते, पाया खोदायचं. पहाटे उठून 6लाच कामाला यायची. भाकरी बांधलेली असायची. झुडूप होतं, झुडपाखाली ठेवायचं तांब्या. परिग्रहच काहीच नाही त्यांना. या फुटपाथवरून त्या फुटवा हुसकवलं, चाललं दुसऱ्या फुटपाथ. असे कष्ट करायचे. 11 वाजेपर्यंत ते पाया खोदायचे. दोघं नवरा बायको विचारी होते. ओले चिंब होऊन 11 वाजता जेवायला बसायचे. त्या झुडपा झाडाखाली जेवायला बसायची एकत्र. जेवायला बसले, शेजारी असलेल्या पॅलेसकडे त्यांची दृष्टी जायची, डोळ्यात पाणी यायचं. काय विचार करायचे? काय आपलं भाग्य, कुठून आलो आपण? त्या बंगल्यामध्ये
कुत्र्याला राहण्यासाठी स्वतंत्र एक खोली होती 10x10ची, गाडीला लावण्यासाठी मोठा पॅलेस होता. तो तिला म्हणायचा, आपण त्या कुत्र्यापेक्षाही खालच्या भाग्याचे आहोत. तेवढी जरी जागा आपल्याला मिळाली असती तर आपण किती भाग्यवान समजलो असतो. तुलना करायची. तुलनेचं दुःख सांगतो, ऐका तुम्हाला, महत्त्वाचं लक्षात ठेवा फक्त मुद्दा. तुलना करायची. कोणाशी तुलना चालू आहे आता? कुत्र्याबरोबर. कोणाशी चालू आहे? आपल्याला कुत्र्यासारखं. कारण ते कुत्रा भाग्यवान आहे, त्याचं पूर्वज आहे, ते पुण्य घेऊन आलंय. फुकट कुणी सांभाळत नाही. आपले आजी आजोबा पंजोबा ऋणानुबंध असतात, कपडे बदललेले असतात. फुकट कुत्र्याला गाडीत घेऊन जातं काय? त्याचे इस्टेटिव्ह जगतं म्हणून गाडीत घेऊन जाते, बरं का, ध्यानात राहू द्या. त्याची संपत्ती असते, कपडे बदलत असतात, बाकी काहीच नाही बदलत. तर ते तुलना करायची. खूप कष्टी व्हायचे. जेवायला बसताना दुःखी व्हायचे. ते ज्यावेळेस जेवायला बसायचे ना, त्याच वेळेला त्या बंगल्याची जी मालकीण होती, 4थ्या मजल्यावर राहायची, ती बऱ्याच 8-10 दिवसापासून यांना पाहायची एकत्र जेवताना. ती दररोज यायची. त्या काचेच्या तावदानांचा पडदा ती बाजूला करायची, पडदा हटवायची, असं बाजूला करायची. बऱ्याच दिवसापासून यायची, ती यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकायची. त्या डोळ्यातून खळखळ खळखळ धारा चालायची, रडायची. यांच्याकडे पाहून का रडायची? ऐका, रडण्याचं कारण आहे. रडायची. काय म्हणायची माहिती आहे? ज्यांच्यासाठी मी नावागावाचं बदलले, ज्यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, मी इथं आले, काय कमी होतं? सेवक होते, वॉचमॅन होता, गाडी होती, ड्रायव्हर होते, स्वयंपाकी होते, कुक होते, सगळं होतं, काहीच कमी नव्हतं. मोठमोठे LED होते घरामध्ये, AC होत्या, स्पंजच्या गाद्या होत्या, बँक बॅलन्स होता, अकाउंट, काय नव्हतं सांगा, सगळं होतं. पण ती काय विचार करते? ज्यांच्यासाठी मी या निर्जीव वस्तूंसाठी नाही आले, ज्यांच्यासाठी आले ते ब्रिटनमध्ये फार मोठे डॉक्टर होते आणि बाईला इथं ठेवलं होतं आणि ते प्रॅक्टिस तिथं करत होते. ज्यांच्यासाठी आले, आज आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले, त्यांना मला वेळच नाही द्यायला. किती सुखी आहेत हे दोघं, एकत्र जेवतात, किती आनंदित आहेत. आम्ही दोघं अजून, मला जर असं एकत्र जेवायला मिळालं असतं तर मी स्वतःला किती सुखी समजले असते. ती यांच्याकडे पाहून रडते आणि हे त्यांच्याकडे पाहून रडतात. बोला, सुख आहे का जगामध्ये? तुलनेतलं आहे का सुख आहे सांगा? ज्याच्याकडे सुखाचं स्थानच नाही त्याच्याकडून आपण काय अपेक्षा करायची? जगी सर्व सुखी असा कोण, हे प्रमाण गुळगुळीत झाले ऐकून ऐकून. हा पण हे पाठ करून करून गुळगुळीत झाले, त्याचं महत्त्वच नाही राहिलं. जगी सर्व सुखी आहेसा असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे. नाही, सुखाच्या सापेक्ष दुःख. आपल्याला दुःखही नाही मिळवायचं, सुखही नाही मिळवायचं. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्यान योगी यांचे ते मिळवायचे. आपल्याला सुखाची कल्पना आपण करतो, दुःखाच्या सापेक्ष सुख मिळवण्याचा प्रयत्न नाही करायचा, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. ज्याला जीवनात आनंद शोधता येतो ना, आनंद शोधा. हे आनंद देणारी ही साधनं आहेत. गाथाचे चिंतन, जगद्गुरु तुकोबारायांचे चरित्र, आनंदासाठी या. आनंद देणार आहे आपल्याला. आनंद, निर्भेळ आनंद असावा. कसा असावा? निर्भेळ आनंद असावा, विषयातीत असावा. विषयातीत त्याला आनंद म्हणतात. सापेक्ष नसावं. काय नसावं? सापेक्ष नसावं. तुलनेत ठेवूच नका. आपला विषय चालला होता, प्रारब्धात जर नसेल तर मिळत नाही ना. असलं तर काही घालवायला गेलं तरी मिळत. ते म्हटला, हे धान्य काही घालवायला गेलं तरी येते. आहे ना लक्षात? कुठून गेलो होतो दूर, सोडायचं नाही तर मग कधी कधी गुंफन होता होता तिकडं गेलो का तिकडेच जायचं नाही. जायचं आपल्याला अजून चिंतनात चरित्र चालू आहे आपला भाग. त्याने म्हटलं, मी काही करायला गेलो तर जातं म्हटले ते. मग त्याने रात्रभर विचार केला, काय करावं, हे घालवणं धान्य ते येतंच, सकाळीच गुन्हा करतो म्हटला मोठा. माहिती आहे सगळ्यांना दृष्टांत, पण ऐका सिद्धांत. राजा सल्ला मसलतीला सिंहासनावर बसला होता, सगळे मंत्रीगण बसले होते, चर्चा चालू. हा म्हटला गुन्हा करायचा ना. पळत गेला, द्वारपाळ आडवत होते, सेवक आडवत होते, पळत गेला, जोरात चप्पल फेकून मारली, राजाला भिरकावली. कपाळावर जशी चप्पल टचकन लागली, मुकुट उडून बाजूला पडला. चिडले सगळे, पकडलं त्याला. पण मुकुट ओढल्या त्या मुकुटावर सळसळ एक साप बाजूला पळाला. अरे, याने माझे प्राण वाचवले, वा, याला बक्षीस द्या, 2 ट्रका धान्य याच्या घरी जाऊ द्या म्हटलं. की जाऊ द्या? ते घरी जायच्या आत धान्य उतरीत होते बरं का. ते घरी गेलं, डोक्याला हात लावून बसलं.
बायको म्हटली असं काय झालं? ते म्हटलं आज मी काय करू, घालवायला गेलं तरी येतं. म्हटलं उद्या आणखी मोठा गुन्हा करतो. रात्रभर विचार केला. सर्वात प्रिय असते ती राणी. ते दुसऱ्या दिवशी सकाळीच उठलं आणि पळत सुटलं. आदल्या दिवशी चमत्कार त्या द्वार सेवकांना माहीत होतं हे काहीतरी करते चमत्कार, त्याला काय अडवलं नाही. आता ते थेट अंतपुरात गेलं. राणीच्या अंतपुरात गेलं. राणीचं स्नानगृह सोन्याचं होतं आणि राणी विवस्त्र अवस्थेत स्नान करत. तसं गेलं, जोरात लात मारली, दरवाजा उघडून राणीला ओढून आणलं. विवस्त्र गुन्हा करायचा ना. ओढल्या ओढल्या ते बाथरूम खाली कोसळलं. राणी म्हटली माझे प्राण वाचवले. काय म्हटले? परत 4 ट्रका धान्य जाऊ द्या. घालवायला गेलं तरी येत असतं. आपला विषय मुद्दा चालला होता. जगद्गुरु तुकोबारायाने प्रारब्ध व प्रपंचाला सोडलं. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, धनमान हे तो प्रारब्धा अधीन. कशाच्या अधीन आहे? धन आणि मान. कशाच्या अधीन आहे? प्रारब्ध. आज आपण बँकेतले चेक देत असतो, आपल्याला माहिती आहे बॅलन्स किती, बॉन्स होऊ नये म्हणून. तसे आपले चेक चालू आहे बरं का. ज्या वेळेला खूप सुख येईल ना त्यावेळेस समजायचं आपलं अनुकूल प्रारब्ध संपत चाललंय. एवढं ध्यानात ठेवा. ज्यावेळेला खूप दुःख येईल ना त्यावेळेस समजायचं आपलं प्रतिकूल प्रारब्ध संपत चाललं. सुखानंतरम दुःखम, दुःखानंतरम सुखम, न निरंतरम सुखम न निरंतरम दुःखम. कसं भोगायचं गीता सांगते. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. काय गोडो. हे श्लोक मुलांकडे हृदयात टाकावं. ते पोरं आत्महत्या नाही करणार. शिकवा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. आणि लाभा लाभन धरावे मना माझी. शीतोष्ण सुख दुःखेषु. 12वा अध्याय. किती गोड आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी. संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर. भक्तिमान में प्रियो न रहा. हे अर्जुना तो भक्त मला अति प्रिय रे. निंदा आणि स्तुती करून एके पांती. पांती म्हणजे कळतं ना. पांती म्हणजे पंगत. निंदेला आणि स्तुतीला एका पंक्तीला आणून बसवायचं. कोणी निंदो, कोणी वंदो, कोणी निंदा, कोणी वंदा. आमचा हाच धंदा, चिंतनाचा धंदा असा. त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. लोक काय करतात माहिती आहे का? लोक एकच करतात, आपल्यापेक्षा जास्त पुढच्याच जळतात, ईर्ष्या करतात. आणि आपल्यापेक्षा खालच्याची काय करतात? त्याची निंदा, त्याची तुच्छ लेखतात. एवढंच आहे लोकांमध्ये. ऐसा हा लौकिक कदा राखवेना. पतित पावना देवराया. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ. खूप बोलल्यावर काय म्हणतात? वाचाळ. नाही बोललो तर काय म्हणतात? हे ताठर. खूप घरी गेलं तर येता जाता घर बुडविले. नाही गेलं तर काय, किती कसा राखावा देवा सांगा ना. हा लौकिक कसा राखावा? आम्हाला आता दुसरीला त्या गोष्टी गेल्या. आता दुसरीला गोष्ट होती आम्हाला. गोष्टी रूपात धड्यात गोष्ट होती. कितवीला बाबा? दुसरीला. काय होती? गंगारामची गोष्ट होती. चित्रातच दाखवली होती. ते गंगाराम निघालं गाढव घेऊन. माहीत आहे सगळ्यांना. आता त्याने ऐकावे तरी कोणाची? त्याचं नावच होतं. म्हणून एकच करायचं, ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपल्याला जे आवडेल संत प्रमाण असावं, शास्त्र प्रमाण असावं. त्यांना प्रमाणभूत धरावं. जगद्गुरु तुकोबारायांनी जे अनुभवलं, त्यांनी संसाराची होळी केली. संसारावर चित्तवृत्ती नाही दिली. सगळा संसार त्यांचा श्रीमंत होता. धनधान्य काहीच कमी नव्हतं, पण ते वाटून दिलं सगळ्यांना. आणि त्यांनी म्हणावं, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. दिवाळं निघालं, बरं झालं देवा. बरे या दुष्काळे पिढा केली. दुष्काळ पडला, दुष्काळाने पिढा केली, दिवाळं निघालं. कुंती मातेसारखाच भाव आहे ना. देवा मला सतत दुःख दे. कारण दुःखात त्याचं सतत स्मरण असतं. सुखामध्ये विसर पडतो आणि दुःखात सतत त्याचं चिंतन असतं. म्हणून देव भक्ता लागी करो निधी संसार. अंगी वारे वार. बाजूला सारतं भक्ताला. देव घरा आला
त्याच्या संसाराच्या पडे चिरा. देवाची ती खून. सगळे प्रमाण पाहून घ्या. ही लक्षणं आहेत. आपण वरच्या पट्टीतून मोजत असतो. वरच्या पट्टीतून मोजत. एकच त्याला कोणी विचारलं उत्तर त्याला म्हणायचं. आपल्याकडे प्रतिकूलता तयार झाली, विचारणारे भेटले की त्याला म्हणायचं, अरे बाबा परीक्षा हिऱ्याचीच असते. कोणाची असते? गारगोटीची नसते परीक्षा. ऐरणीवर कोणाला जावं लागतं? हिऱ्याला जावं लागतं, गारगोटीला नाही. म्हणून मोठमोठ्यांच्या जीवनामध्ये एक वाक्य महत्त्व सांगतो महात्म्याचं, ऐका. संकट वाईट माणसावर येतात आणि संकट चांगल्या माणसावर येतात. अर्थ कळतो ना चांगला? संकट वाईट माणसावर येतात, संकट चांगल्या माणसावरही येत असतात. वाईट माणसावर आलेलं संकट ही त्याच्या कर्माची शिक्षा असते. केलेले कर्म भोगावंच लागतं. अकाट्य सिद्धांत आहे कर्माचा. लोकांना आपल्याला कळायला पाहिजे. आपण देताना जितकं भिंतीला जोरात मारू ना, बल प्रतिबल म्हणतात, तितकं पुढून लागत असतं. जगाला जसं देऊ ना तसं मिळत असतं. पेरायला गेल्यानंतर जितकं धान्य पेरतो त्याच्या पटीत उगवत असतं. क्रिया प्रतिक्रिया म्हणतात त्याला. संकट वाईट माणसावर येतात, संकट चांगल्या माणसावर येतात. वाईट माणसावर आलेलं संकट त्याच्या कर्माची शिक्षा असते. पुढचं वाक्य आहे का? चांगल्या माणसावर आलेलं संकट ही त्याची परीक्षा असते. काय असते? परीक्षा असते. तो परीक्षेत उत्तीर्ण होतो आणि वाईट माणूस त्यात गलित गात्र होतो, उजळून निघतो. संकटातून जो उजळून निघतो, संकटातून उजळून निघाला. परीक्षा द्यायची असते. जगद्गुरु तुकोबारायांनी सगळं अनुभवलं. काय उजाळा दिला आपल्या जगाला. त्यांचं जीवन उजाळलं. सगळं जीवन जर पाहिलं, 21 वर्ष प्रापंचिक तुकोबार आहे आणि 21 वर्ष वैराग्यवान तुकोबार आहे. 21 वर्ष काय? वैराग्यवान. अशी विभागणी केली जाते समीक्षक या दृष्टिकोनातून लोक दृष्टिक्षेप टाकतात. समीक्षा कोणाची होते असते? मूल्यांकन कोणाचं होत असतं? जसं प्रत्येक पावलाचं निरीक्षण लाखो लोक आता समीक्षा करतात अभंगाची, त्यांच्या चरित्राची, त्यांच्या जीवनाची. कारण महात्मे मोठी माणसं एक पाऊलसुद्धा विनाकारण टाकत नसतात आणि एक शब्दसुद्धा विनाकारण बोलत नसतात. असं जीवन असावं. समीक्षा आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाची. काय आहे? आपण समीक्षा या दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे ना. चरित्राचा उल्लेख आपल्याला समीक्षा केली तर आपल्याला काय घ्यायचं? त्यांच्या जीवनाकडे पाहून यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेव स्तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. स्तदनुवर्तते लोक. तशा प्रकारचं लोकार्चन, लोकांचं आचरण तशा प्रकारचं सुरू होत असतं. कोणासारखं? यद्य दाचरती श्रेष्ठ. आचरती श्रेष्ठ यद्य. जशी श्रेष्ठ माणसं आचरण करतात, ज्येष्ठ माणसं जशी वागतात. घरात सुद्धा किती वेळेस सांगितलेले, लिहून ठेवत चला काही काही गोष्टी. आम्ही अभ्यास करत असताना फिलॉसॉफीचा, मानसशास्त्राचा बरं का, तिथं सांगितलंय त्यांनी 83% ज्ञानग्रहण डोळ्याद्वारे होतं. किती टक्के? 83%. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगमा पायिनो नित्य स्थान तितिक्षस्व भारत. पंचविषय पंचतन मात्रा तिथला विषय गीतेतला. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय 5 विषयांचं सेवन करत असतात. ज्ञानेंद्रियाद्वारे सेवन होतं आणि कर्मेंद्रियाद्वारे क्रिया होत असते. आपलं शरीर आणि 11वं बने 5 ज्ञानेंद्रिय, चक्षुंद्रिय, श्रोत्रेंद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय, त्वंग इंद्रिय. हे ज्ञानेंद्रिय आहे. हस्त, पाद, गुद, उपस्थ आणि मुख हे काय आहेत? कर्मेंद्रिय आहेत. कोणते इंद्रिय आहेत? कर्म. ज्यांच्याकडून क्रिया करते, हाताने काम करते. हस्त म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, पायाने क्रिया घडते, हाताने क्रिया घडते. उपस्थ, उपस्थ भाषा कळते ना, शास्त्रीय भाषा आहे. उपस्थाद्वारे मूत्र येत असतं, क्रिया घडते. आणि गोदद्वारे विष्ठा येत असते, क्रिया घडते. हे 4. आणि मुख, जीभ हे उभय इंद्रिय, उभयचर प्राणी. जिव्हा ही काय आहे? उभय इंद्रिय. बेडूक पाण्यातही राहतं, जमिनीवर राहतं, उभयचर. जिव्हा उभय इंद्रिय कधी? रसास्वादनाच्या वेळेला, जेवणाच्या वेळेला. कशी गोडी लागली ती त्यावेळेस कोणते इंद्रिय आहे? चव कशी आहे? गोड आणि कडू. उभय इंद्रिय त्यावेळेस ते ज्ञानेंद्रिय आहे. जीभ काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. आणि
बोलण्याच्या वेळेला जीभ काय आहे? कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय. बोलायच्या वेळेला जीभ काय आहे? कर्मेंद्रिय. आणि रसास्वादनाच्या वेळेला जीभ काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. 83% ज्ञानग्रहण डोळ्याद्वारे केलं जातं. चक्षु इंद्रिय ज्याला म्हटलं जातं. भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे दोन्ही गुण देख आहे का नाही? खूप सुरेख वाटलं का आपला आनंद निर्माण होतो, भयानक वाटलं का दुःख निर्माण होतं. शब्द विषय हा कोणता विषय झाला? रूप विषय डोळ्यांचा. कान श्रोत्रेंद्रिय 83% ज्ञानग्रहण डोळ्याद्वारे, 11% ज्ञानग्रहण कानाद्वारे केलं जातं. आपला विषय चालला होता यद्यदाचरती. श्रेष्ठ इथून दूर गेलो. निंदा आणि स्तुती शब्दांची व्याप्ती कानातून. शब्द आता इथं आपण सेवन करायला आलो, शब्द या विषयाचं सेवन आहे, पण सात्विकता आहे. शब्द बहुसाल उपकाराच्या राशी अम्मा घरी धन, शब्दांची चरत्ने शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्देची अमुच्या जीवाचे जीवन, शब्देची गौरव पूजा करू. शब्देची गौरव पूजा करू. शब्द काय आहे? शब्द बहुसाल उपकाराच्या राशी. बोटाला धरून शब्द आपल्याला कुठे नेत असतात? अनुभूतीच्या दरवाजापर्यंत नेत असतात आणि आत लुटून देतात. आणि श्रुती नेती नेती म्हणती. अनुभव काय तो शब्दात व्यक्त करता येत नाही. करता येतो का नाही? करता येत नाही. करता येत. अनुभव शब्दात व्यक्त करता येत नाही. खूप वेळेस सांगितलं. आणखी दृष्टांत सांगतो. आमच्या बाबांचा प्रसिद्ध दृष्टांत आहे बरं का. पूर्वीच्या काळी राजकुमारीचा विवाह झाल्यानंतर तिला कुठं नेलं जायचं? ती लग्न केलं जायचं. लग्न केल्यानंतर तिच्याबरोबर सखी मैत्रीण दिली जायची. तिचं काम काय असायचं? त्या राजकुमारीबरोबर सगळी काळजी घेणं. राजकुमारी सगळी काळजी घेणं सखीची. गेल्यानंतर तिला सगळीकडे प्रवेश असायचा अंतपुरात सखीला. राजकुमारीची केसाला धक्का लागू नये सगळीकडे प्रवेश असायचा तिला, पण एका ठिकाणी प्रवेश नसायचा. एकाच ठिकाणी बंधन होतं. ती अंतपुरात जायची, भोजनगृहात जायची, कुठेही जायची, पण संध्याकाळपर्यंत तिच्याबरोबर असायची सखी. तिच्या पगाराची व्यवस्था माहेरकडून असायची, पण काळजी हिची घ्यायची. तिची सखी मैत्रीण माहेरून आलेली असायची. त्या राज्यात राजकुमारी गेल्यानंतर तिला सगळीकडे प्रवेश होता, परंतु संध्याकाळ झाली तिच्याबरोबर ती जायची कुठपर्यंत? राजकुमार आणि राजकुमारीच्या शयनगृहाच्या दरवाजाप्रत तिला प्रवेश होता. कुठपर्यंत? दरवाजात जाऊन थांबायची. तिला आत प्रवेश नव्हता. दृष्टांत सोडा. शब्द कुठेही चालतात, सगळीकडे प्रवेश आहे, परंतु शब्दाची ताकद फक्त अनुभूतीच्या दरवाजाप्रत शब्द नेऊन सोडत असतात. म्हणून श्रुती काय म्हटले? ते नाही ते निवेदत येतं मौनावला. बरं का, तुमच्या कालच्या प्रश्नाचं उत्तर आहे. वेदाने त्या ठिकाणी मौन घेतलं. सांगता येत नाही काही गोष्टी, आणि सांगायच्या सुद्धा नसतात, अनुभवायच्या असतात. काय करायच्या असतात? सांगितलं तर त्याचा बाजार होईल. बाजार होत असतो. म्हणजे सांगण्यासाठी पृष्ठभागावर यायचं असतं. आमचे बाबा आणखी दृष्टांत सांगायचे. जशी ती दरवाजापर्यंत जायची आणि तिथं आत प्रवेश नव्हता, तसं शब्द काय करतात? आपल्याला बोटाला धरून नेतात. हे सगळे आता चाललं ना प्रवचन वगैरे सगळं काय, हे कुठपर्यंत नेतं असतं आपल्याला बोटाला धरून? कोणत्या दरवाजापर्यंत नेतं? बोला वाक्य. अनुभवाच्या दरवाजापर्यंत, अनुभूतीच्या दरवाजापर्यंत नेत असतात. अनुभव प्रत्यक्ष व्यक्त करता येत नाही, ते मूक स्वादावत. कसं आहे? साखरेची गोडी किती जरी कागदावर लिहिली, मी म्हटलं अशी गोड आहे, अशी गोड आहे, किती गोड सांगितली, आता किती कागदावर लिहून वर्णन केलं. बोलाचीचं भात, बोलाचीचं कढी, सेवण्या कोण तृप्त झाला, ते प्रत्यक्ष खावंच लागतं. ती गोडी जिभेवर पडल्यावर ती जी व्यक्त करता येत नाही ती गोडी असते. तसं हे अनुभव व्यक्त करता येत नाही. व्यक्त करायला पृष्ठभागावर येतं. एक बाई नथ केली, छानपैकी नथ केली. आमच्या बाबांचा दृष्टांत पूर्वीच्या काळात. आणि पाणी ओढायला गेली, झटका बसला, नथ पाण्यात पडली, विहिरीत पडली. कुठे पडली? विहिरीत पडली. नथ विहिरीत पडल्यानंतर अनेक बुड्या घेणारे आणले. कोणी 4 परसाव, 2 परसाव, एक असा बुडी घेणारा आणला. तो म्हटलं पैसे घेईन, 500 रुपये देईन म्हटली, पण नथ काढून दे, पैसे तयार ठेव म्हटलं. त्याला खात्री होती. आत्मबल ही सर्वात मोठी शक्ती असते. कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो. ते झाडावर चढलं. ज्याला खास विजय प्राप्त करायचा असो त्याने 4 पाऊल मागं जायचं असतं. कळाली नाही भाषा? कोणतेही व्यवहार असो, काही असो, ज्याला काहीतरी मिळवायचं असतं त्याला गाडून घ्यावं लागतं. तो उंच झाडावर चढला, वर गेला,
काहीच कळेना. झाडाच्या उंच शेंड्यावर गेला आणि तिथून जोरात उडी मारली पाण्यात. 10 परस पाणी होतं. सुळकी मारली, थेट तळ गाठला. तळाला गेला. चाच पडता नथ सापडली. नथ हाताला आली. काय झाली? नथ सापडली. हातात नथ सापडली. त्याला खूप आनंद झाला. सापडली रे म्हणत होता आतमध्ये, पण सांगता येत नव्हतं तिथं. लक्षात आलं का? सांगायला कुठं होता? तळाला होता. कुठं होता? त्याच्यावर किती पाणी होतं? 10 परस पाणी होतं. नथ सापडली. तो आनंद व्यक्त करण्यासाठी तितकी उसळी मारून त्याला वर यावं लागतं पृष्ठभागावर. तसा या ग्रंथांची उसळी मारून पृष्ठभागावर शब्दात यावं लागतं. प्रत्यक्ष अनुभूती बोलता येत नाही. बोलेना बोलू देईना. हे संतांचे उपकार आहे आपल्यावर. संत बहुसाल, शब्द बहुसाल, उपकाराच्या राशी. आणि ते शब्दात त्यांनी आपल्या पुढं आणलं म्हणून काय देऊ त्यासी व्हावे उतराय. संतांचा अवतार कार्य बरं का. जगद्गुरु तुकोबाराय अवतार आहे. ते आपल्यासारखे सामान्य त्यांच्या चरित्राचं वर्णन, सांसारिक तुकोबारायांचं वर्णन, त्यांना 2 बायका, मुलं, प्रपंच असं वर्णन केलं जातं. पण ते कशासाठी आले होते? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिली जरुसी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आडर आणि भरले जग. कशासाठी आले होते ते? वैकुंठातले संतांचे मार्ग झाडण्यासाठी, तुम्हा आमच्या जीवासाठी. आमच्या बाबांचं प्रसिद्ध दृष्टांत सांगतो. ते जगद्गुरु तुकोबाराय कशासाठी आले होते? पूर्वीच्या काळी जर पाणी बादल्याने ओढलं जायचं, माहिती आहे ना? बादलीने, बादलीचा दोर तुटायचा किंवा दोर निष्ठायचा आणि बादली पडायची. माहिती आहे ना? कुठं पडायची बादली? विहिरीत जायची. आता ते बंद झालं. जुने आपली सगळी पिढी, नवीन कुणी नाहीच आहे पुढे. सगळ्यांना माहिती आहे बादलीने पाणी ओढलं. त्याला वडव म्हणायचे किंवा चाक, ते असं असायचं. बरोबर आहे ना सगळं? आम्ही काही मोठा नाही पाहिला, पण काही नाही पाहिल्या असतील मोठा वगैरे. ती पाणी ओढायची व्यवस्था असायची. बादली पडली, दोर तुटायचा किंवा बादली दोर निष्ठून ती पडायची. विहिरीत गेल्यानंतर संपला, बादलीचा संपर्क वरचा तुटला. ती कुठं जायची? थेट गाळात, पाण्यात, तळाला. मग आता पडलेल्या बादलीला काढण्यासाठी एक साधन होतं. आमच्या घरी आहे अजून. काय म्हणायचं त्याला माहिती आहे का? गळ म्हणायचे. गळ ऐक, पाहिलं का? चित्रात दाखवा मुलांना. पुढच्या अशा उलट्या कड्या असायच्या. काय असायच्या? उलट्या कड्या असायच्या. बाबा पाहिलं असेल तुम्ही गळ. मग तो गळ, त्याला दोर घट्ट बांधलेला असायचा. तो गळ कुठे सोडला जायचा? पाण्यात सोडला जायचा. तो गळ खाली तळाला जायचा. कुठं जायचा गळ? थेट गाळात. गळ कुठं आहे? गाळात. बादली कुठे आहे? बोला ना, बादली कुठे आहे? गाळात. बादली म्हटली मी गाळात आणि तूही गाळात. तसं तुम्ही, आम्ही म्हणतो जगद्गुरु तुकोबाराय, संत महात्मे, तुम्ही आमच्यासारख्या प्रपंचात आहे. अरे दोघांचं प्रयोजन भिन्न आहे. आपण दोर तुटलेल्या बादल्या आहोत आणि गळ जो आलाय तो त्याची करुणा उपाधी आहे. ईश्वराची करुणा उपाधी. ईश्वरच करुणा उपाधी घेऊन तो गळ बादलीला काढण्यासाठी तर पडतोय गाळात. त्याला गाळात येण्याचं काही कारण आहे का? कशासाठी गाळात आला गळ? बादलीला काढण्यासाठी आला. ते तर पडते गाळामध्ये, पळतं इकडं तिकडं. कोणासाठी? बादल्यांसाठी. अशा बादलीच्या जवळून जातो, पण बादल्या काय काय इतक्या भामट्या. भारी कळालं त्यांना बरं का. कॉन्ट्रॅक्टर भाऊ, त्यांना फार हृदयापासून कळालं मुलाला तुमच्या. सचिनला तर कळालेच आहे, यांना लई भारी. बाबा तुम्ही भाग्यवान आहात बरं का. तुमची सगळी जबाबदारी उचलली. खरंच ऐकायला बसणं, इथं बसायला खूप भाग्य लागतं बाबा बरं का. तुमचं सगळ्यात महत् भाग्य. 37 वर्षाचं फळ. दोन्ही मुलं तयार झाली बसण्यासाठी. हे काय सोपं नसतं इथं बसायला. खरंच ना. पैसे गोळा, व्यवहार करून सगळे गोळा करून, पण इथं बसण्यासाठी सुकृत लागतं. काय लागतं? सुकृत लागतं. तुम्ही पूर्ण मुक्त आहात नाही म्हणायचं तुम्हाला. सचिनने तर सगळी जबाबदारी स्वीकारली. सचिनने एवढी मोठी साथ असल्यावर काळजीच नाही आता. हां हां, आता विश्रांतीने पावलं विसावं बरं का. ऐका पुढे. ते गळ तडफडायचा. कशात? गाळात. कशासाठी? बादलीला पकडण्यासाठी. एखादी कडी जर त्या बादलीच्या कडीला एखादी कडी जर लागलीच तर ती अडकल ना ती बादली. पण बादलीच्या जवळ गळ आला का ती आणखी अंग चोरून गाळात जाती. जर त्या गळाला चुकवलं त्या बादलीनं, गळ जवळून गेला पण कडीचा स्पर्शच होऊ न दिला. तेथ कवणाचे कायवा गेले, लोह परिसासी मुकले. ते बादलीच्या जवळून गळ गेला आणि ती बादलीनं स्पर्शच करून नाही घेतला. कधीतरी ती बादलीवर निघेल का सांगा बरं?
कधीतरी निघेल का? ज्या बादलीला कुठंतरी त्या कडीचा स्पर्श झाला, अडकली, त्या बादलीच्या पाण्यासवर काढून घेता येते. तसं संत आपल्याला पाणी म्हणजे काय, आपल्यात भरलेला प्रपंच. पाणी म्हणजे कळतं ना, गच्च गच्च भरलाय, बायका मुलं घर दार. अहो आम्हाला एका नेलं काल, म्हटलं बंगला पाहिलं, संडासच पाहिलं नेलं देणार. काय बाबा खरंच तुम्हाला सांगतो, काय दाखव म्हटलं, हे 30 लाखाचं बांधलंय शौचालय. पांडुरंगा गच्च भरलंय ते. काय झालंय? गच्च गच्च भरलंय प्रपंच. म्हणजे या बादलीत काय भरलंय? पाणी भरलं. काय भरलं? पाणी भरलंय. पाण्याचं उचलतो गळ. संत आपल्याला आहे त्या पद्धतीने सोडवण्याची सोडून पाण्यातून एकदा वर निघाला का मग ते पाणी सांड मोकळं करत करत चालतं. ज्या बादलीला दोघांचं जाण्याचं, गाळात जाण्याचं प्रयोजन भिन्न भिन्न आहे. बादलीचं प्रयोजन वरचा संबंध तुटला, गळाचं प्रयोजन वैकुंठवासी कशासाठी आले? उद्धाराया जन जड जीवा. जड जीवाच्या उद्धारासाठी संत या जगतात येत असतात. तुमच्या आमच्यासारखे दिसत असतात, तुमच्या आमच्यासारखे असतात, आणि आपल्या त्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांचं प्रयोजन असतं. गळाचं प्रयोजन बादलीला काढण्यासाठी असतं, बादल्यांना काढण्यासाठी असतं. आपण काहीच त्रास नाही घ्यायचा, फक्त संतांच्या विचाराशी एकरूप होऊन जायचं बस. उद्धाराची काळजी काय करायची? भागलिया मज वाहतील कडी. आपण भागलो ना, ते कडेवर घेणारे आहेत, उचलून घेणारे आहेत, पण आपण भागल्यासारखं आपण नाटक नाही करायचं. खरंच आपण रडावं बरं का. खरं सांगू तुम्हाला, खरी पूजा कोणती, खरा स्पर्श कोणता? दिवसातून हे नवरी निघालं रडणं आणि एखाद्या महाराजाने गाणे म्हणताना रडणं, त्याच्या इतका नीचपणा नाही, याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही. खास वैराग्य, भगवंताच्या विरहासाठी रडणं, एक रडणं, त्याच्यासाठी 2 अश्रू गाळणं. टाळ्यासुद्धा कीर्तनात पूर्वीच्या काळी तात्यांती इतके बोलायचे, ते म्हणायचे फक्त विठ्ठल विठ्ठल असेल तिथंच टाळी वाजवा. किती विषय आवडला तर टाळी वाजवू नका ना. आज आम्हीच म्हणतो वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या. अरे काय चाललंय, ही किती अवनती का उन्नती महाराज बरं का. टाळ्या वाजवल्या का महाराज फुकतो. कुठेही मी स्वतः लहानपणात तात्यांची, दुंडा महाराजांची कीर्तन, आजही तात्यांच्या कीर्तनात टाळी वाजवून दाखवा तुम्ही. मधी महात्मा त्याला म्हणायचं. टाळ्या वाजवणं लोकरंजन. लोकांनी खूप कौतुक केलं, महाराज फुकतो. हार घातल्यावर होतं महाराज छाती 2 इंच वाढत असेल तर काय काय तिथं बरोबर आहे का नाही? मधी हो महाराज म्हणते एवढे टाळ्या आणखी वाजवा ना, तुम्हाला कौतुक वाटत असतं. याला फुगत का? अरे देवाकडे शिक, देवासाठी कीर्तन कर. लोकांसाठी कीर्तन करतो का? कोणासाठी करायचं कीर्तन? देवासाठी असावं. देवाची काजी आळवावे देवा. ह्या आत्मोन्नतीचा भाग. संत जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं, संतांनी काय केलं? खरं ही विरह स्थितीत कासेयाने पूजा करू केशवराजा दर. एकांतात जाऊन अष्टसात्विक भाव आपले जागृत होत असतील, सासृनयन देवासाठी होत असेल तर समजायचं आपल्यावर देवाची शास्त्राची कृपा होऊ राहिली. नक्की समजायचं. देवाच्यासाठी जर आपल्या डोळ्यातून दोन थेंब गळत असतील, देवाच्यासाठी, देवाच्या स्मरणात, देवाच्या आठवणीत, किंवा एखादा हृदयाला स्पर्श करणारा भगवत भक्तीचा किंवा एखाद्या याच्या संतांच्या वाङ्मयाचा स्पर्श जरी झाला तरी ज्याचं अंतःकरण कालवतन 2 अश्रू डाळले जातात, त्याच्या इतकं सुख कशात नसतं. ते आनंद अश्रू असतात, कोणतंच सुख नसतं. त्याची किंमत कशात करता येत नाही. ती पवित्रता आहे. ही संतांचे उपकार आहे. काय सांगू त्यांचे उपकार. अशा रीतीने जगद्गुरु तुकोबारायांचे आपण चरित्र पाहत आहोत. त्यांच्या चरित्रातून आपल्याला काय घ्यायचं ते शिकत शिकत जायचं. गोड असं चरित्र आहे. त्यांच्या विश्वंभर भावांपासून त्यांच्या प्रपंचिक स्थितीपर्यंत आपण आलो, त्यांच्या जन्मापर्यंत आलो. पुढचे आपले अजून 5 दिवस आहेत, 5-6 दिवस, 5 दिवस ना. तर अशा या चिंतनामध्ये ओथंबायला शिका, विरायला शिका. इथे येऊन स्वतःला विसरायला शिका. आपण स्वतः विरलो तर तो आनंद अविटे गे माये परिविटेना, जवळे आहे परी भेटेना. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. अविटे ग माय, अविट आहेत परी विटेना, पण कसं झालं? जवळी आहे परी भेटेना. जवळ आहे पण भेटत नाही. मग ती भेट कशी करायची ते शिकायचं आपलं. गोविंद गोविंद मना लागल्या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. आनंदले मन
प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, अशी ज्यांची अवस्था झाली ते व्यवस्थेत नव्हते अडकले, त्याने अवस्था प्राप्त केली. व्यवस्थेत जशी असेल तशी ठेवायची व्यवस्था. व्यवस्था ही प्रारब्धात असते, पण अवस्था ही प्रयत्नात असते. अवस्था ज्याची त्याने प्राप्त करायची असते, व्यवस्था ही अवस्थेला पूरक असावी. आपलं उलटं झालंय. आपली अवस्था भंग पाहून व्यवस्थितच रमलो, वा वा वा, जेवायलाच नाही मिळालं, त्यांच्या दिंडीत गेलं म्हणते. अरे किती भजन केलं ते सांग, जेवण वगैरे घरी काय जेवायला मिळालं, जेवत नव्हता. ही व्यवस्था आहे. व्यवस्थेला महत्त्व द्यायचं नाही, व्यवस्थेतून आपल्याला अवस्था प्राप्त करायची, हे शिकायचं. हे संत शिकवणार आहेत, परिस्थितीला नाही. पहिल्या परत सांगतो, यद्यदाचरती श्रेष्ठ, त्यांचं आचरण तत्तदेव स्तरोजना सयत प्रमाण. इथून गेलो होतो, सयत प्रमाणम करू ते लोकस्तदन वर्तते. कुठून गेलो होतो? 83% ज्ञानग्रहण डोळ्याद्वारे, 11% ज्ञानग्रहण कानाद्वारे, निंदा आणि स्तुती शब्दांची व्याप्ती, 3.5% ज्ञानग्रहण त्वचेद्वारे, 1.5% ज्ञानग्रहण जिभेद्वारे, 1.5% ज्ञानग्रहण नाकाद्वारे आणि 1% ज्ञानग्रहण जिभेद्वारे, असं प्रमाण सांगितलं. सगळ्यात जास्त ज्ञानग्रहण करणारे इंद्रिय डोळे आहेत, चक्षुंद्रिय. पाहून जो बदल होतो तो ऐकून बदल होत नाही. म्हणून श्रेष्ठ माणसांचं आचरण पाहून आपण वागत असतो. येत वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती, एरती आचरती सामान्य सकल. ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं ज्या रस्त्याने गेलेले असतात त्या रस्त्यांचं आचरण माणसं करत असतात. म्हणून पहिलं महत्त्व शास्त्राने दिलं, आचारा परमो धर्म. परमार्थ इतकं ब्रह्माचं झाड उभं करतोय, व्यवहार सांभाळता येत नसेल तर काहीच उपयोग नाही. आचारा परमो धर्म. सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? आचार. हा आचाराच्या उंचीवर विचाराची भव्यता अवलंबून असते. आचाराच्या उंचीवर. एकदा गांधीजीची सभा होती गुजरातमध्ये, गुजरातच्या बाँड्रीवर, आणि वर्ध्यावरून विनोबा भावे गेले होते. खूप लोक होते सभेला. गांधीजी भाषण करत कुणीच ऐकत नव्हतं, सभा स्थिर होत नव्हती. विनोबाजी गेल्या गेल्या फक्त 2च शब्द टाकले, जी हां. पण ड्रॉप सायलेंस, सभा शांत झाली. फक्त काय म्हटले? जी हां. शांत झाली सभा. विनोबाजींचं भाषण झालं. गांधीजी आवाक झाले, स्थिर झाले. गांधीजी सोडलं नाही त्याने विनोबाजींना. काय गम काही सांगा ना. आम्ही भाषण करत कोणीच ऐकत नव्हतं. ही आचाराची ताकद असते. गांधीजींनी विनोबाजींचं शिष्यत्व स्वीकारलं, गीता घेतली, गीता मुखोद्गत केली, आचरण घेतलं आणि ते मोठे झाले. बरोबर आहे. तसंच श्रेष्ठांच्या पायाचं आचरण घ्यायचं. ते ज्या रस्त्याने गेलेले असतात, चरण का धरायचे असतात? चरणारविंद नतमस्तक का व्हायचं असतं? तुमचे चरण पवित्र आहेत, तसं आमचं तुमच्या चरणाप्रमाणे आमचं आचरण घडो. श्रेष्ठांचे ज्येष्ठांचे आचरण. म्हणून यांचं आचरण चरण पाहिजे. यांचे चरण खरे चरण, यांचा उपदेश गाथा आहे. यांचं हृदय, यांचा उपदेश आपल्या हृदयात साठवायचा आणि तसं जीवन जगायचा प्रयत्न करायचा. हेच खरे तुकोबाने आपल्याला समजून घ्यायचे. पुन्हा सांगतो, जगद्गुरु संतांकडे चमत्काराकडून पाहणं ही अधमदृष्टी. काय? चमत्काराकडून पाहणं ही काय आहे? अधम. माऊलींनी नावेला असतो 4 त्यांचा खरा चमत्कार ज्ञानेश्वरी. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रापंचिक जीवन पाहण्यापेक्षा त्यांचा खरा चमत्कार गाथा आहे. चमत्काराकडून पाहणं अधमदृष्टी, आचरणाकडून पाहणं मध्यमदृष्टी, आणि त्यांच्या अनुभूतीकडून पाहणं ही उत्तम दृष्टी. कशाकडून पाहायचं? अनुभूतीकडून पाहणं ही उत्तम दृष्टी, आचरणाकडून पाहणं ही मध्यम दृष्टी. रामकृष्ण परमहंस अस्खलित वेदांत सांगायचे, आणि वेदांत सांगता सांगता मधीच उठायचे भजे खायला. कशाला? भजे कर. शारदा देवीला म्हणायचे भजे कर. भजे खायला मध्येच उठायचे. लोक म्हणा, एवढा मोठा महात्मा एका इंद्रियावर विजय मिळवत आला नाही. पण विश्वासू तो करी स्वामीवरी सत्ता. नरेंद्राला खूप वाईट वाटायचं. एक दिवस नरेंद्राने गाठलंच. म्हटलं, स्वामीजी मी तुमच्या पाया पडतो, तेवढं सोडा ना म्हणे. तुम्हाला मी किती भजी आणून देतो, पण खोलीत ते लोकांमध्ये नका ना विषय काढीत जाऊ. कोण म्हणतंय? नरेंद्र म्हणतो. काय म्हणतं? लोकांमध्ये लोक अश्रद्धा होती हो तुमच्यावर.
लोक मग ते ऐकत नाही तितका प्रभाव. वेडपट आहेस म्हणे तू. अरे वेड्या, मला तेवढंच एका गोष्टीसाठी शरीर धारण करता येते. माझं ते तेवढं ज्यावेळेस संपेल ना त्यावेळेस मला शरीर सुद्धा टिकवता येणार नाही. कोणाला म्हटले? नरेंद्रला, रामकृष्ण परमहंस. आणि खरंच जाण्याच्या 3 दिवस अगोदर शारदा देवींनी भजे काढू का म्हटले, बस नाही खायचे भजे, बंद. तिसऱ्या दिवशी देह ठेवला. तिसऱ्या दिवशी काय ठेवला? देह ठेवला रामकृष्ण परमहंसाने. आचरणाकडून पाहणं ही मध्यम दृष्टी, चमत्काराकडून पाहणं ही अधम दृष्टी, आणि अनुभूतीकडून पाहणं ही उत्तम दृष्टी. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा आपण समीक्षा करणार आहोत. त्यांच्या चरित्राकडे पाहत असताना त्यांच्या अनुभूतीकडे जायचं ना, आपली उंची वाढवायची. आपल्याला त्यांच्यासारखं एक शब्दाचं आचरण कसं करता येईल हे शिकणं म्हणजे त्यांच्या चरित्राकडे दृष्टिक्षेप टाकणे. आज आपण दुसरा दिवस आहे, त्याच दृष्टिकोनातून आपण जात आहोत पुढे पुढे. अलौकिक चरित्र आहे, ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे. अलौकिक जे अलौकिक असतं, परंतु ते लौकिकात आणण्याचा शब्दानेच प्रयोग करायचा असतो. त्यांचीच शिकवण आहे ती, त्यांनीच शिकवलं, त्याच मार्गाने आपलं जायचं. आपण दौंडीदार आहोत, आपलं काहीच नाही याच्यामध्ये. फक्त धन्याचा तो माल, माल कोणाचा आहे? त्यांचा. आम्ही हमाल आहोत. आपण काय आहोत? आपण हमाल आहोत. हा निरोप तुमच्यापर्यंत पोच करण्यासाठी माझं धाडीले निरोपा बरं का. हा निरोप आहे, मोठ्यांचा निरोप आहे. फक्त बातमी मात्र मोठ्यांची आहे, एवढंच म्हणू शकतो. तुमच्याकडे समर्पित करतो. वेळ झालेली आहे. उद्या बरोबर 4, 4:15 दरम्यान आपला नियमितप्रमाणे सुरू होईल. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. जगद्गुरु तुकोबाराय आपल्यावर कृपाछत्र ठेव. गोड असा हा प्रसंग आहे, गोड असा सप्ताह आहे. पुन्हा पुन्हा काय वर्णन करायचं बरं का केदार भाऊ. 37 वर्षाची सेवा आहे. आमच्या भाऊंचं वाक्य आहे, किसन भाऊंचं वाक्य आहे की तप झालं की पद तयार होत असते. काय तयार होत असते? तप या शब्दाचा फक्त उलटा पलट करा शब्दात. तप, तप, त मागे टाका आणि प पुढे टाका. तप तयार झालं की काय तयार होत असते? तप केलं की पद तयार होत असते. बाबांनी तप केलं आणि दोन्ही मुलांना आता काय मिळाली? पद मिळाली, नाही का. पण त्यांनी याच्यात राहणं हीच सर्वात मोठी संपत्ती आहे, सर्वात मोठा भाग आहे. हे चालणारच आहे, होतच असतं. पुन्हा कालच्याप्रमाणे आपण नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा. सर्वांनी या यज्ञात सहभागी व्हा. नाही झालं तर देव करून घेणार आहे, नाही का. आपण कोण सांगणार आहे देवाला? ज्यांनी देवासाठी केलं त्याची काळजी कोणाला असते? देवाला असते. बुद्धिदाता तो आहे. सर्वात मोठा आनंदाची गोष्ट, रस्त्यात घराच्या समोर सप्ताह, 37 वर्ष दाराच्या समोर सप्ताह. म्हणून हे मुलं 83% ज्ञानगर बाबांकडे पाहून घेतलं त्याने. बस एवढंच म्हणू शकतो. भगवान करो हे उत्तरोत्तर चालत जाऊ, हीच सद्भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्व श्रोतृवृंदाच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. बालक बापाची ताटी रिगे आणि बापा त्याची जेवू लागे. बापा त्याची जेवू लागे. आईची उपमा दिली संतांनी, तद्वत तुम्ही संत बहुसाल वहाल कडिये अशा खूप ओव्या आहेत. तुमच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आजचं हे दुसरं पुष्प जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. तुकाराम 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 न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ही संस्कृतातली प्रार्थना आम्हाला मराठीत होती माहिती आहे तुम्हाला.
सर्वांना सुख लाभावे अशी आरोग्य संपदा व्हावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असो नये. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.